हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे गुरुवार आणि मी आज करणार आहे हळदी कुंकू। तर काल हॉलची क्लिनिंग केली आणि आज मी हळदी कुंकू करणार आहे। तर त्यासाठी मी थोडंसं अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे। तर हॉलमध्ये या इथं मी एक पाण्याची पाटी भरलेली आहे आणि इथं दिवा, त्याचबरोबर मी बाहेर इथं एंट्री केल्यानंतर ही छोटीशी रांगोळी पावलांची आणि त्याचबरोबर ही सुंदर अशी मी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे। हळदी कुंकूचं वाट, तिळगुळ आणि पान सुपारी ठेवलेलं आहे। खूप छान अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे। तर आता मी पिल्लूला घेऊन येते आणि त्यानंतर तयारी करते। तर तुम्ही आजचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू पहा, खूप छान असणार आहे। माझी सर्व कामं आवरून झालेली आहेत आणि आता मी लेडीजसाठी ना मसाला दूध बनवणार आहे। त्या इथे मी हे जे ताट आहे ते देखील तयार करत आहे। तर आता मी पिल्लूला घेऊन येते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते। तर मी पिल्लूला घ्यायला जाण्या अगोदरच पिल्लू बिल्डिंगच्या खाली आला होता, कारण मी रांगोळी काढत बसली आणि मला थोडंसं जायला लेट झालं। तर पिल्लू त्याच्या फ्रेंडसोबत आलेला। तर अशा पद्धतीने हे तयारी झालेली आहे आणि हे आणलेलं आहे मी वाण देण्यासाठी। हे आहेत वाट्या। तर वाट्या आणल्यात आणि आता मी दूध बनवायला घेतलेलं आहे। तर या ठिकाणी दूध मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। दूध गरम झालंय, परंतु त्याला उकळी वगैरे आणखी आलेली नाही। तर दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे केशर, हा आहे दूध मसाला आणि काजू बदाम देखील मी या ठिकाणी कुटून घेतलेले आहेत एक्स्ट्राचे, कारण जास्त दूध आहे ना। आणि हे आहेत कप। त्याचबरोबर मी जे ताट वगैरे बनवलेलं आहे, तर अशा पद्धतीने ताट बनवलं हे। तर या वाट्यांमध्ये हे सोप आणि हे तिळगुळ आता मी भरणार आहे। ताटामध्ये तिळगुळ आणि सोप मी काढून घेतलंय। त्याचबरोबर दुधाला देखील छान उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी टाकलेले आहेत केशर आणि आता हा मसाला टाकायचा आहे आपल्याला। दूध छान उकळले, तर आता मी 5-10 मिनिटं दूध व्यवस्थित आटून घेते आणि त्यानंतर गॅस बंद करून देते। तर या ठिकाणी हे काजू बदाम टाकलेले आहेत मी। हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये शेवटी आपण टाकणार आहोत साखर। तर साखर आपण आपल्या आवडीनुसार किती गोड जास्त कमी लागते त्यानुसार टाकायचं आहे। तर या ठिकाणी मी साखर टाकते आणि साधारणतः हे 5 ते 10 मिनिट मी असंच उकळू देणार आहे, लो टू मीडियम हीटवरती। आणि त्यानंतर मी गॅस बंद करून ठेवणार आहे आणि बायकांना सांगून येणार। त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मी तयारी करणार। तर आपण त्यानंतरच भेटूया आता। तर फायनली मी अशा पद्धतीने रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर गजरे वगैरे लावलेले आहे, ते गुलाबाचं फुल देखील लावलंय। आता मी घालणार आहे लास्टला दागिने आणि थोडा वेळ पाहायची बायकांची वाट। तर अशा पद्धतीने मी आपली साधी सिंपल अशी रेडी झालेली आहे। दाखवते माझा ऑल ओव्हर लुक अशा पद्धतीचा आहे। खूप सारे गजरे लावलेत, साधी सिंपल अशी साडी घातलेली आहे आणि गजरे वगैरे लावलेत आणि काय नाही वेणीच घातलेली आहे। तर अशा पद्धतीने माझा हा साधा सिंपल लुक तुम्ही पाहू शकता। आणि आता मी दूध वगैरे सर्व काही रेडी करून ठेवलंय, फक्त आता बायकांची वाट पाहते। आता वाजलेत 5:30, येतीलच 10-15 मिनिटामध्ये बायका। मी त्यानंतर हळदी कुंकू स्टार्ट केली। तर भेटू नंतर। तर हळदी कुंकू बऱ्यापैकी झालंय, आता फक्त 5-6 जणी राहिल्यात यायच्या आणि आम्ही बसलोय आता। ओ हाय का। तर मी काही शूट वगैरे काही घेतलेलं नाही, जमलं तर घेईन नाही तर नाही पण। तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप दमले मी दिवसभर, म्हणजे तयारीच करत होते आणि आता फक्त 4-5 जणी राहिले त्यांची वाट पाहते।
ते येऊन गेल्यानंतर मग मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. त्याच्यानंतर मी घेतलं शूट, तर याच्यामध्ये ॲड करेल, अन्यथा असाच हा व्लॉग मी अपलोड करीन. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.